1983ची बॅच. खरंच आपण खूप भाग्यवान आहोत की आपण सगळे आता 50मध्ये पदार्पण करणार आहोत. काही जणांनी केलं असेल, काही जणी करणार असतील, आणि आपण आजूबाजूला बघतो की 50 म्हणजे कसं वाटतं आणि आपण या टप्प्यावर आल्यानंतर आपल्याला कसं वाटतं. तर मला जे वाटतं ते मी माझ्या शब्दातून तुम्हाला सांगते. अर्धशतकाच्या वाटेवरती आम्ही सारे सख्खे सोबती, अर्धशतकाच्या वाटेवरती आम्ही सारे सख्खे सोबती, मिळून मस्तीत जगताना जगतो सारी नाती गोती. आता मात्र सारे म्हणती आली 50, आली 50. बालपणी 50 म्हणजे वाटत असे म्हातारपण. बालपणी बघायचो तेव्हा वाटायचं 50 म्हणजे म्हातारपण, पण आता कळतं 50 म्हणजे असतं एक प्रौढ जाणतेपण. 50 म्हणजे सुटलेलं पोट आणि वाढलेलं वजन, केसात रुपेरी बट आणि चेहरा सज्जन. पण यानेच मिळवून दिलेल्या असतात कितीतरी गोष्टी. आली 50, आली 50. कोणाशीही बोलण्याचा अधिकृत परवाना म्हणजे 50, तर कधी कोणाला खट्याळपणे छेडण्याचा लटका बहाणा म्हणजे पण 50. आतापर्यंत केलेल्या कामांची पोचपावती म्हणजे 50 आणि भविष्याचा घेतलेला आढावा म्हणजेही 50. तसे पाहता 50 म्हणजे आयुष्याचा मध्यबिंदू. तसे पाहता 50 म्हणजे आयुष्याचा मध्यबिंदू. सेकंड इनिंग सुरू करण्याची आलेली ही संधी साधू. बेफाम सुटलेल्या वारूला थोडासा आवर घालू, बेफाम सुटलेल्या वारूला थोडासा आवर घालू आणि योग्य आहार विहाराने स्वस्थ आयुष्याचा पाया बांधू. कुरबुरणाऱ्या अवयवांना स्वास्थ्याची फुंकर घालू, कुरबुरणाऱ्या अवयवांना स्वास्थ्याची फुंकर घालू आणि या शतकी वाटचालीला गरुड झेपेने कवेत आणू. जशी 50 साजरी करताना उत्साहाने आज सळसळतोय, जशी 50 साजरी करताना उत्साहाने आज सळसळतोय, मला वाटतं तसेच सेंचुरी मारतानाही आपण एकमेकांना साथ देऊ, आपण एकमेकांना साथ देऊ. 50च्या या पेल्यामध्ये आनंदाचे बर्फ घालू, 50च्या या पेल्यामध्ये आनंदाचे बर्फ घालू आणि सहजीवनाच्या सरबताने तृप्तीचा ढेकर देऊ, तृप्तीचा ढेकर देऊ. धन्यवाद. मम्मी, मम्मी, मम्मी. नाही, थांब. पुढे मागे बघू नकोस, इथे तिथे शोधू पण नकोस. मला खरं तर खूप इच्छा होती इथे यायची, बट मी नाही येऊ शकलो आहे. मला माहिती आहे तू मिस करतेस मला, म्हणूनच आज हा आवाज आहे तुझ्यासाठी. तू ना माझ्यासाठी, घरच्यांसाठी, कॉलेजमधल्या तुझ्या मुलांसाठी एवढं सगळं करण्यात बिझी झाली आहेस की स्वतःला विसरली आहेस. म्हणून आज तुला ओळख करून देत आहे. तुझं नाव सांगू का तुला? तुझं नाव आशालता बाळकृष्ण बागवे. जन्म 9 नोव्हेंबर 1968. लालबाग येथील तेजुकाया मॅन्शनमध्ये तुझं लहानपण गेलं. तू RM भटमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून MD कॉलेजमध्ये उच्च शिक्षण प्राप्त केलंस. KEMमध्ये DMLTचा कोर्स करून तू KMS वोकेशनल ज्युनियर कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून कामाला लागलीस. तुझ्या मनात डॉक्टर न होऊ शकल्याची उणीव भासत असते, याची मला जाणीव आहे. आणि म्हणून जेव्हा मी डॉक्टर होतोय हे तू बघतेस तेव्हा तुझ्या डोळ्यातील आनंद हा लगेच कळून येतो. 2 मे 1995 रोजी तुझं लग्न झालं आणि तू आशालता बागवेहून अमिता संजय राणे झालीस. एका वर्षात एक गोंडसच्या बाळाला तू जन्म दिलास. ते बाळ जणू तुझा मातीचा गोळा आणि तू एक कुशल कुंभारासारखी त्याला आकार, रंग, रूप देण्यात जुंपलीस. आता तू एक मुलगी, बहीण, सखी, बायको, सून, यानंतर प्रथमच आईच्या भूमिकेत होतीस. आणि यात काही शंकाच नाही की आजवर तू आयुष्यातील सर्व भूमिका उत्तमरित्या पार पाडल्या आहेस. या एकुलत्या एक मुलाबरोबरच शिरोडकर कॉलेजमध्ये येणाऱ्या अनेक मुलांचे आयुष्य घडवलेस आणि घडवत आहेस. तुझा लग्नानंतरचा प्रवास काही सोपा नव्हता हा.
त्या लहानशा जीवाची काळजी घेऊन रोज कल्याण ते परेलपर्यंत प्रवास करणं, एका नव्या ठिकाणी संसार थाटणं आणि बरंच काही. ह्यात तुला साथ लाभली ती तुझ्या आयुष्याच्या सोबत्याची, म्हणजेच तुझ्या नवऱ्याची. तू तुझ्या मुलाला कला, क्रीडा आणि शैक्षणिक सर्वच क्षेत्रात उत्तम प्रोत्साहन आणि प्रशिक्षण दिलंस. आता तोच मुलगा तुझं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करतोय. तू स्वतःही सगळ्याच क्षेत्रात जमतील तेवढे आपले पाय रोवले आहेस. तुला शिकण्याची खूप आवड आहे, म्हणूनच तू रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून ब्रह्मविद्या शिकलीस. पुढे डिस्टन्स लर्निंगमधून महाराष्ट्र पॅरामेडिकलचा मास्टर्स कोर्स केलास. तू इथेच थांबली नाहीस, तर इच्छापूर्ती म्हणून किंवा शिकण्याची हौस म्हणून 40 नंतरही ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणजेच नॅचरोपॅथीचा डिप्लोमा कोर्स करत आहेस. आणि विशेष म्हणजे त्यात तू प्रावीण्यही मिळवलं आहेस. तुझ्या वाचनाच्या सवयीमुळे दर 2-3 आठवड्यांनी रात्री झोपताना एक वेगळीच कादंबरी तुझ्या हातात असते. तुझी कलेशी असणारी ओढ सगळ्यांनाच माहीत आहे. लहानपणापासून वडिलांचा वारसा पुढे नेणाऱ्या तुझ्या मूर्तिकार भावांनी उभारलेल्या लालबागच्याच आपल्या गणपतीच्या कारखान्यात रंगांशी खेळत, शिल्पकला बघत मोठी झालीस, ते कलाकाराचेच हात घेऊन. आता ते चित्रकला असो, या कविता लिहिणं असो, या सुंदर अशा रांगोळ्या काढणं असो. मला क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घ्यायला प्रोत्साहित करताना तू तुझ्या खो खोच्या आठवणी जेव्हा सांगतेस तेव्हा मला प्रेरणा मिळते. या सगळ्यांमध्ये तुझ्या नृत्याच्या आवडीचा उल्लेख करायला विसरलोच. खरं तर ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही, कारण ह्या वयातही तुझ्या विद्यार्थ्यांसमोर गोंधळ सादर करण्याचं सामर्थ्य आणि स्फूर्ती आहे तुझ्यात. तर अशी आहे सर्व गुणसंपन्न अशी माझी मम्मी. माझ्या आयुष्यात तुझी भूमिका आई एवढ्यापुरतीच कधी मर्यादित नसेल. तू माझी मैत्रीण आहेस जिच्याशी मी मस्ती करू शकतो. माझी बहीण आहेस जिच्याशी मी सगळं शेअर करू शकतो. माझी गुरु आहेस जिने सगळ्याच क्षेत्रात मला खूप काही शिकवलं आणि शिकवत राहशील. तू माझ्या आयुष्याची वाटाडी आहेस. तू मला चांगलं माणूस व्हायला पण शिकवलंस, कारण तू स्वतः राग, अहंकार, द्वेष या भावना लांबच ठेवतेस आणि लोकांना सहज लढा जाऊन जातेस. कोणावर जीव ओतून प्रेम कसं करावं हे तुझ्याकडून शिकावं. आई वडिलांबरोबरच तुला असणाऱ्या 3 भाऊ आणि एका बहिणीची तुला खूप आदर, भीती आणि ओढ होती, आहे आणि राहील. आणि का नसावी? त्यांनी तुझे जसे लाड केले, तुझ्यासाठी जे सहन केले, ओरडले, तुम्ही जी मौज मस्ती केलीत, तुमचे रुसवे फुगवे, हे सगळं जेव्हा तू मला सांगतेस ना, तेव्हा काही क्षणासाठी का होईना मलाही असं वाटतं की मला पण अशी भावंडे असती तर. पण त्यांची कमीही तूच भरून काढतेस, एका मोठ्या बहिणीसारखी. तुझ्या या मनमिळावू स्वभावामुळे एवढ्या वर्षात तुझे अनेक मित्रमैत्रिणी झाले. त्यातलाच एक तुझा हेवा वाटणारा ग्रुप म्हणजेच RM भट्टचा सख्खे सोबती. आता तुम्हाला मला सांगायचं आहे, माझी मम्मी आहे ना, ती मला तुमच्या या ग्रुपबद्दल खूप सांगायची. आणि राग मानू नका, पण मला असं वाटायचं हे असं रियुनियन वगैरे सगळ्यांचंच होत असेल. पण खरंच इथे येऊन मला जाणवलं किती किती मोठा परिवार आहे तुमचा. आणि हा परिवार आपल्यातच एक विश्व आहे. असं विश्व जिथे सगळं आपलं वय, समाजातील स्थान, रोजच्या जीवनातील कामाचा भार आणि इतर टेन्शन सगळं सोडून दरवर्षी न विसरता सामील होतात. जरी माझी एंट्री या ग्रुपमध्ये थोड्या उशिराने झाली असली तरी पाण्यात साखर टाकावी आणि विरघळावी तसं या परिवारात मी विरघळलो. इथे कोणच 40-50 वर्षाचं वाटतच नाही. इथे माझ्या मावश्या आहेत ज्या मैत्रिणींसारख्या माझ्या फिरक्या घेतात. काका आणि मामा आहेत जे मित्रांसारखे आमच्यासारख्या लहान मुलांबरोबर खेळतात, पाण्यात उड्या मारतात आणि तेवढंच चांगलं मार्गदर्शनही करतात. या सर्वांबरोबरच नाचण्यात, गाण्यात मजा तर आहेच, पण तेवढाच आदरही आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे प्रेम आहे, जे एक अनोळखीच्या शक्तीसारखं सगळ्यांमध्ये संचारलेलं आहे. आणि कोणाला आवडणार नाही असे मित्र असलेलं, ज्यांच्याबरोबर 25-30 वर्षानंतरही शाळेत जाऊन त्याच बाकावर बसून तीच मजा करू शकतो. जसं रिसेसमध्ये सगळे डब्बा शेअर करतो, तसंच आयुष्यातील आपले सगळे सुख दुःख सगळंच शेअर करू शकतो. जास्त वेळ नाही घेणार तुमचा, पण
थँक्यू म्हणायचं आहे मला या परिवाराला, यासाठी की मैत्रीची एक नवीन मिसाल दाखवली ह्याबद्दल, ह्यासाठी की एवढे छान मित्र दिले म्हणून. आणि हे फक्त माझे काका मामा मावश्या नाहीत, तर माझ्यासारखेच विनय, अमेय, शिवानी, आकांक्षा आणि आमची सगळीच सख्खेसोबतीची ज्युनियर टीम. थँक्यू तुम्हा सर्वांना. माझ्याच मम्मीच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच पैलू दाखवल्याबद्दल थँक्यू. ही संधी दिल्याबद्दल, नाहीतर कधीच एवढं मराठी स्वतःहून लिहू शकलो नसतो. आणि एक थँक्यू त्या प्रत्येक आईला जी आपल्या बाळासाठी आणि कुटुंबासाठी आपलं मन मारते. आणि एक लास्ट थँक्यू त्या व्यक्तीला जिने माझे जेवढे लाड केले तेवढेच फटके मारूनही सुधारलं. आणि आज जे काही आहे पुढे आयुष्यात होईन ते सगळंच तुझा आशीर्वाद. थँक्यू मम्मी. आशा, अजून काय बोलावं तुझ्यासाठी. अभिमान वाटतो तुझा, तुझ्या कारकिर्दीला आणि तू घेतलेल्या मेहनतीला आम्हा सख्या सोबत्यांचा सलाम आणि मानाचा मुजरा. आज तुला सख्खे सोबती भूषण पुरस्कार प्रदान करताना आम्हाला खूप आनंद होतोय. अभिनंदन. यावर्षीचा सख्खे सोबतीचा पुरस्कार द्यायला मी प्रसादला बोलवेन. गेल्या वर्षीचा आपला सख्खे सोबतीचा भूषण होता तो मी प्रसादला बोलवेन. सागर हा आशाचा मुलगा येऊ शकला नाही. त्याचा आज एक्झाम आहे डेंटल कॉलेज, त्याची डेंटलची एक्झाम असल्याकारणे तो येऊ शकला नाही. आम्ही त्याला फोन केला आणि त्याला आम्ही सांगितलं की असं असं तुला करायचं आहे. त्यांनी हे लिहून पत्र पाठवलं, कारण त्याला आम्ही इथे आणू शकत नव्हतो. आशाला याची अजिबात कल्पना नव्हती. इनफॅक्ट मित्रांनो, तुम्हाला देखील कल्पना नव्हती. आज मी तुमच्या सगळ्यांच्या सिग्नेचर्स घेत होतो त्याच्यावर. आणि हे तिचं आपण जे पारितोषिकचं जे आपण परिस्थितीपत्रक आहे ते तयार करत होतो. पण खरंच आशासाठी हे भूषण मला वाटतं खूप खूप आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी प्रसादला विनंती करेन की हे आपलं सख्यभूषणाचं जे सख्यभूषण पुरस्कार आहे ते आशाला द्या. थँक्यू. आशाला सांगेन की तिने या पुरस्काराबद्दल स्वतःच्या भावना व्यक्त करायच्या आहेत. मला माहिती आहे कठीण आहे, पण आशाने हे करायचं आहे. आपण सगळे लालबाग परळमध्ये वाढलो, त्यामुळे आपण सगळे नाती जपत असतो. पण कधीतरी आपल्याला एखादा औचित असा ठेवा मिळून जातो ज्याची आपण कधीच किंमत नाही करू शकत. आणि एखाद्याला आश्चर्याचा धक्का देऊन कसं थक्क करायचं हे तर आपल्या सगळ्या ग्रुपकडून आपण शिकतच असतो. आणि त्याचीच एक प्रचिती मला आज मिळाली. आणि मी सकाळी विचारत होते की मला कशावर सही करायला दिली नाही रे तुम्ही. तर मंजुषा म्हणाली नाही, नंतर घेणार आहे, संध्याकाळी आपण सही करू. आणि तरीही मला कळलं नाही. पण मी काही बोलणारच नाहीये, कारण जे काय दिसलंय ते फार वेगळे. हॅट्स ऑफ टू संजू आणि ऑल सख्खे सोबती ग्रुप, की आपला पहिला ग्रुप असा आहे की तो 50 अशा प्रकारे साजरा करतोय. आणि खरंच खूप छान आहे. ही गोष्ट आपण आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जो हा पुरस्कार मला मिळाला तो माझ्या या सगळ्या गुरुजनांसमोरच मला मिळतोय. कारण मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकवते आणि माझ्या विद्यार्थ्यांमध्ये रम्मान होते, तेव्हा मला प्रत्येक क्षणी आठवतात ते आमच्या पगार मॅडम आम्हाला इतक्या प्रेमाने, म्हणजे स्वतःच्या मुलीला करणार नाहीत इतक्या प्रेमाने त्या आम्हाला समजवायच्या. आणि ते नकळत कुठेतरी आमच्या मनावर बिंबलं गेले की आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोचलं पाहिजे, त्यांच्या अंतःकरणात कसं शिरलं पाहिजे. आणि त्यामुळे मी एखादी टीचर म्हणून कसं असलं पाहिजे हे मला ह्या सगळ्या गुरुजनांनी शिकवले. आणि त्याचंच रूप माझ्यामध्ये दिसतं. आणि माझा मुलगा
खूप मस्तीखोर, खूप इमोशनल पण आहे तो. पण तो आज जे काय बोलले ते खरंच कोणत्याही आईला खूप अभिमान वाटेल असंच आहे. आणि मला खरंच अभिमान वाटतं की अशा एका छानशा मुलाची मी आई आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या सख्खे सोबती परिवाराचा एक घटक आहे. आणि हॅट्स ऑफ टू सख्खे सोबती ग्रुप. लव यू ऑल. थँक्यू व्हेरी मच. संतोष प्लीज. थँक्यू आशा.